तर नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार मस्त अशी ही मोकळी सुटसुटीत होणारी खिचडी। त्यासाठी मी इथे 3 बटाटे शिजवून घेतले आहेत, शिजवून सोलून घेतले आहेत। आणि इकडे साबुदाणा मी 4-5 तासासाठी भिजत ठेवला होता। इथे थोडे मीठ घेतले आहे, मिरच्या घेतल्या आहेत 5-7। आता आपण हे मिरच्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। इकडे मी हे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले होते। हे शेंगदाणे आपण चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे व थंड झाल्यावरती आपण हे शेंगदाणे पण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी आता इकडे मी हे बटाटे चिरून घेतले आहेत आणि ही मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आहे। तसेच आपण हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे। शेंगदाणे थंड होऊन मिक्सरला बारीक करून घेतले आहेत। इथे हा मिरचीचा ठेचा, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि हे साबुदाणा। आता आपण यामध्ये हे साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकून हे मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत इकडे मी कढई गरम होण्यासाठी ठेवले आहे, त्यामध्ये थोडे तेल टाकून घेतले आहे। आता हे तेल गरम झालं की आपण फोडणी देणार आहोत। तर पहिले आपण मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे, त्यामध्ये मिरचीचा ठेचा थोडासा गरम झाला की बटाटे टाकणार आहोत। ते बटाटे मी फोडी करून घेतले आहेत, 3 बटाटे घेतले आहेत। आता हे बटाटे थोडेसे परतले की आपण हे जे मिश्रण केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून ते यामध्ये टाकून घेणार आणि चांगलं हलवून हे मिक्स करून यावरती आपण झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर आपण हे झाकण उघडून पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत। एकदा वर खाली करून अशी हलवून घ्यायची आणि मस्त अशी आपली ही खिचडी तयार। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।